लाडकी बहीण योजना फेब्रुवारी 20वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार? आता गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वीच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. ज्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते मिळाले नाहीत त्या देखील लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे. यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण उपाय सांगितले की KYC दुरुस्ती कशी करायची व भरपूर महिलांचे मेसेज आले आहेत की आम्हाला यावेळेस म्हणजे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झालेले आहेत. आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे जमा झाले नव्हते, परंतु KYC दुरुस्ती केल्यानंतर आमच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये जमा झालेले आहेत. पण आता फेब्रुवारी 20वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार? कारण आज तारीख आहे 2 मार्च. धुलीवंदन आहे, जागतिक महिला दिन आहेत. ह्या 2 महत्त्वाच्या तारखा आहेत. आता उद्या 3 तारीख आहे, उद्याच धुलीवंदन आहे आणि 8 तारीख हे जागतिक महिला दिन आहे. व गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे 2025 मध्ये जागतिक महिला दिन निमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 1500 रुपये जमा झाले होते. मग यावेळेस हे पैसे जमा होतील का? ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नाही तर लवकरच आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करून घ्या, कारण आपण तुमच्यासाठी काम करतो. लाडकी बहीण योजना असो, इतर सरकारी योजना आहेत किंवा कोणते अर्ज भरायचे असतील, ही सगळी माहिती तंतोतंत व विथ प्रूफ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 3 तारखेला धुलीवंदन आहे, पण अजून एकही GR आलेला नाही. पहिला GR असतो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आणि दुसरा GR असतो तो म्हणजेच काय, महिला व बालविकास विभागाकडून हा GR आलेला असतो. आणि मेन म्हणजे इथे काय सुरू आहे, KYC दुरुस्ती सुरू आहे. गेल्या वेळेस लाडक्या बहिणींना 98 कोटी रुपयांचं 98.45 कोटी रुपयांचं काय झालेलं आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरण झाले होते. व नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता ज्यांना जमा झाले नव्हता त्यांना देखील हे 1500 रुपये जमा झाले आहेत. पण आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अजून वाढ होणार आहे लाडक्या बहिणींची, कारण का संख्यामध्ये वाढ होणार आहे. KYC दुरुस्ती केलेल्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. पण सरकारकडे एक विनंती आहे की ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत किंवा ज्यांचे हप्ते बंद झाले आहेत, फक्त कारण होतं KYC साठी त्यांना चान्स मिळाला नाही. वेबसाईटवरती असं एक ऑप्शन द्या, जेणेकरून काय होईल की 31 मार्चपर्यंत तुम्ही दुरुस्तीसाठी जसं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तसंच KYC साठी पुन्हा एकदा संधी द्या, कारण जूनपर्यंत म्हटलं तर 9 महिन्यांचे पेंडिंग हफ्ते आहेत व सरकार पुन्हा पेंडिंग हफ्ते देतील का नाही यावरती सुद्धा शंका उपलब्ध केल्या जात आहेत. त्या लाडक्या बहिणींना KYC कशी असते, काय करायचं असते हेच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे KYC राहिलेली आहे. त्यामुळे KYCची संधी नक्कीच मिळाली पाहिजे आहे. आपण प्रत्येक वेळेस सरकारकडे विनंती करत आहोत व नक्कीच सरकारने देखील याची दखल घेतली पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. KYC कोणाची राहिलेली आहे, तुमचा तालुका कोणता आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. आणि राहिला विषय तो म्हणजेच काय, फेब्रुवारी महिन्याचा. आता लक्षात घ्या, 8 तारखेला गेल्या वर्षी वितरण झालं होतं 2025 मध्ये, पण आता धुलीवंदनसाठी तर आता GR आलेला नाही, म्हणजे इथे एक चान्स गेलेला आहे. बरंच माध्यमातून सांगितलं जाते होळी आहे, धुलीवंदन आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होईल. पण गेल्या 8 ते 10 दिवसातच जानेवारीचा हप्ता, जो जानेवारीचा हप्ता आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले होते. आता लगोलग हे हप्ते मिळतील का नाही शंका आहे, कारण इलेक्शन पूर्वी तर असं झालं होतं 31 डिसेंबरला एक हप्ता आला आणि त्यानंतर लगेच 13 जानेवारीला दुसरा हप्ता आला, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा. मग यावेळेस सुद्धा सरकारने लवकरात लवकर टाइम टू टाइम वितरण करा. 1 ते 10 तारीख असं काहीतरी ठरवा, त्या तारखांमध्येच लाडक्या बहिणींचं वितरण करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींनी प्लॅनिंग केलं आहे, तुम्ही लाडकी बहीण योजना कशासाठी काढलेली आहे, फक्त आणि फक्त महिलांना इंडिपेंडेंट बनवण्यासाठी, फायनान्शियली स्ट्रॉंग बनवण्यासाठी तुम्ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे, तर मग त्यावरती खरे उतरा, जेणेकरून 1 ते 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींचे खात्यामध्ये पैसे जमा करा आणि त्या लाडक्या बहिणींना प्रत्येक वेळेस अपडेट द्या. त्या KYCचे तर मुद्दा आहेतच, KYC ज्यांची झाली नाही त्यांच्यासाठी तुम्ही उपाय द्याच, पण लवकरात लवकर हप्त्याचं वितरण होणे गरजेचं आहे. 6 तारखेला बजेट ठरणार आहे, आपलं जे काही फायनान्शियल बजेट असणार आहे ते ठरणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याबद्दल नक्कीच निर्णय घेतील व 7 आणि 8 तारखेला पुन्हा GR कोणते निघणार नाही, त्यामुळे शंका उपलब्ध केले जात आहे. गेल्या वर्षीपर्यंत हे वितरण होत होतं, परंतु यावर्षी कोणतंच वितरण टाइम टू टाइम होत नाही. आता शक्यता आहे की 10-11 तारखेला जर GR निघाले किंवा 9-10 तारखेला जर GR निघाले, त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वितरण पैशांचं सुरू होणार आहे. परंतु महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा वेळोवेळी लाडक्या बहिणींना
प्रत्येक वेळेस माहिती देतात, परंतु या 2 ते 3 महिन्यामध्ये असं झालेलं आहे की जेव्हापासून इलेक्शन सुरू झालं आहे, आचारसंहिता आहे, ना GR निघत आहे, ना पैशांचं वितरण कधी सुरू होत आहे त्याबद्दल माहिती मिळत आहे. पण गेल्या वेळेस जेव्हा जानेवारी महिन्याचं वितरण सुरू झालं तर फेब्रुवारीमध्ये, त्यावेळेस मात्र सोशल मीडियावरती आदितीताई तटकरे यांनी माहिती दिली होती, पण 1 दिवसानंतर व बऱ्याच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील जमा झालेले आहेत व ज्यांचे पैसे जमा झाले नाही त्यांनी लवकरात लवकर EKYC दुरुस्ती प्रक्रिया करून घ्यायची आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे सुरू होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता तारखांमध्ये म्हटलं तर पुढे जाऊन मार्चमध्ये फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे, जे या तारखांमध्ये 8 ते 18 तारखेमध्ये असणार आहे. पण लवकर जर वितरण झालं तर नक्कीच लाडक्या बहिणी खुश होतील. ज्या त्या महिन्याचा हप्ता ज्या त्या महिन्यातच मिळायला पाहिजे आहे, हे नक्कीच सरकारने प्रयत्न केलेले पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. तुमच्या काही शंका असतील, काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.